सामोर जसजसं तुम्ही मोठे व्हाल तसतसे आपल्या शरीराला आवश्यक असणारी जी काही रक्तपुरवठा आहे, जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे सिकल सेल जनजागृती या ठिकाणी सांगताना डॉक्टर साहेबांनी जो शब्द वापरले हिमोग्लोबिन, तर आपल्या शरीराला जी काही रक्त असतो ती रक्त जर योग्य प्रमाणात पुरवठा झाली नाही तर आपलं जे जीवन आहे ती जीवन काय होणार नाहीच होणार, म्हणजे आपण काय होऊ। तर हे जे काही सिकल सेल आहे आयुष्याच्या आपल्या वयाच्या 40व्या वर्षापर्यंत खूप धोक्याचा घंटा आहे, म्हणून जे काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी देत असताना आपण लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे। शिक्षणाबरोबरच इतर जे काही गोष्टी आहेत ते आपण जाणून घ्यायला पाहिजे। तर ही जी सिकल सेल आहे आपल्याला जसजसे आपली वय वाढत जाईल तसतसे आपल्याला रक्तपुरवठा करणे गरजेचे आहे। रक्तपुरवठा जर झाला नाही तर सिकल सेलचे जे काही पेशंट आहेत किंवा रोगी आहे तो मरण पावतो, आणि म्हणून ह्या गोष्टी आपण तपासून घ्यायला पाहिजे। मागच्या सत्रामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे सिकल सेल तपासणी करण्यात आलेली होती। ज्या विद्यार्थ्यांचे जर झाला नसेल तर त्यांना न घाबरता एकदा जी काही टेस्ट आहे, तपासणी आहे, खात्री करून घ्यायची आहे की आपल्याला सिकल सेलची बिमारी तर नाही ना। म्हणून आपण इतर गोष्टींकडे लक्ष देतो, चक्कर येऊन पडतो आणि आपण शाळेला दोष देतो की शाळेत भूत आहेत म्हणून। चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, आणि म्हणून वेळोवेळी आपल्याला जे काही मार्गदर्शन आपल्या शाळेमध्ये जे अनुभवी व्यक्तींकडून दिला जातो त्यावेळेस आपण लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे, बरोबर आहे की नाही। आपल्या जीवनाविषयी ज्या व्यक्तींना अनुभव आहे किंवा माहिती आहे ते जाणकार व्यक्ती आपल्याला माहिती पुरवतात। आपण शाळेमध्ये येतो म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान शिकलं म्हणजे आपलं सर्व काही शिक्षण संपलं असातला भाग नाही। वेगवेगळे क्षेत्रातील वेगवेगळे जे काही अनुभवी व्यक्ती असतात, आता तुमच्या समोर आले म्हणजे ते डॉक्टर जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देऊन ते सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते येणाऱ्या पिढीला चांगला जो जागरूक पिढी जर निर्माण झाली तर आपल्या भारत देशाला जो आधारस्तंभ निर्माण देणारे आहेत ते चांगल्या पद्धतीच्या निर्माण होऊ शकतो म्हणून। आणि म्हणून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डाच्या वतीने सन्माननीय डॉक्टर नंदेश्वर साहेब सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी यांच्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले, त्याबद्दल मी त्यांच्या फार फार या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आणि शालेय परिपाठाबरोबरच या ठिकाणी शालेय परिपाठ संपला असं जाहीर करतो।